कोल्हापुरातून भारतात केवळ 150च्या संख्येत उरलेल्या अतिदुर्मिळ माळढोक पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातील अतिदुर्मिळ माळढोकचा अधिवास नेमका कुठे आहे, जाणून घेऊया त्याविषयी. माळढोक हा क्रिटिकली एंडेंजर्ड श्रेणीतील पक्षी असून भारतात त्यांची संख्या 110 ते 150च्या घरात उरली आहे. इंडियन बर्ड्स या संशोधन नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार आता कोल्हापूरमधून माळढोक पक्ष्याची नोंद करण्यात आली. विवेकानंद महाविद्यालयाचे राहुल कांबळे, गजानन सोनटक्के आणि सागर वन्हाळकर यांनी ही नोंद केली आहे. आज महाराष्ट्रात मुख्यतः सोलापूर अहिल्यानगर परिसरातील नानज आणि आसपासची गवताळ क्षेत्र ही माळढोकची प्रमुख अधिवास क्षेत्र म्हणून ओळखली जातात. मात्र माळढोकसाठी राखीव करून ठेवलेल्या या क्षेत्रापासून 190 किलोमीटर अंतरावर या पक्ष्याचं आता दर्शन झालंय. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी सुमारे 10:15 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील तुळशी जलाशयाच्या काठावर एक प्रौढ मादी माळढोक अन्न शोधताना संशोधकांना दिसली. काही वेळाने ती तिथून उडून गेल्यावर दुसरा माळढोक अथवा त्या पक्ष्याचं पुनर्दर्शन घडलं नाही. तुळशी जलाशय सुमारे 135 हेक्टर क्षेत्रफळाचा सिंचन प्रकल्प असून त्याच्या परिसरात उघडी गवताळ जमीन, पडीक शेती आणि विरळ झुडपं आढळतात. दाट जंगलाऐवजी मोकळे गवताळ क्षेत्र असल्यामुळे माळढोकसारख्या मोठ्या पक्ष्याला अन्न शोधण्यासाठी आणि दूरवर नजर ठेवण्यासाठी हा परिसर अनुकूल आहे. अशा परिस्थितीत संशोधकांच्या शक्यतेनुसार 2019 ते 2024 या कालावधीत सोलापूर परिसरात एकटी मादी माळढोक सातत्याने नोंदवली गेली होती. त्यानंतर ती दिसेनाशी झाली. तुळशी जलाशयात दिसलेला माळढोक ही तीच मादी असू शकते का, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र त्या मादीला सॅटेलाइट टॅग न बसवण्यात आल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात माळढोक मोठ्या प्रमाणावर आढळत होता. अतिदुर्मिळ माळढोकचा आता अधिवास हा सोलापूर, अहिल्यानगर आणि विदर्भातील काही भागापुरताच मर्यादित राहिलाय. कोल्हापुरातील या नोंदीचा सर्वात मोठा निष्कर्ष म्हणजे माळढोकचे संवर्धन हे केवळ नानज अभयारण्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. गवताळ प्रदेश, पडीक शेती, जलाशयाचा परिसर आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील मोकळे अधिवास यांनाही संवर्धनाच्या नियोजनात समान महत्त्व द्यावं लागेल. सह्याद्रीच्या उत्तरेकडील भूभागामधील माळढोकची झालेली ही नोंद केवळ दुर्मिळ निरीक्षण नसून महाराष्ट्रातील माळढोकच्या हालचाली, अधिवास निवड आणि संवर्धन धोरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.